सर्वांनी थोडं थोडं पाठीमागे सरकावं. उभं राहिलेली मंडळी यांनी खाली बसून घेणे. ही थेट दृश्य आपण बघतोय. बीडमध्ये संजय शिरसाट पोहोचले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी. मस्साजोग इथे बीडमधल्या केज तालुक्यातील मस्साजोग जिथे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय राहतात तिथे सध्या मंत्री संजय शिरसाट पोहोचलेले आहेत. वेगवेगळ्या नेते मंडळी कालपासून बीड आणि परभणीमध्ये भेट देत आहेत. शरद पवार यांनी देखील बीडमध्ये भेट दिली होती. त्यानंतर काही नेते मंडळी तिकडे जाऊन आले आणि सध्या संजय शिरसाट पोहोचलेत मस्साजोग इथे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेण्यासाठी आलेत, सांत्वन करण्यासाठी, आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील ऐकून घेतील संजय शिरसाट. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत आहेत. सुरेश, आज आता मस्साजोगमध्ये आलेत संजय शिरसाट मंत्री, काय माहिती त्याबद्दल? संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला एसपींची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेले. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं पोलीस तपास सुरू आहे, त्याचबरोबर कुटुंबाची काय मागणी आहे या संदर्भात आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे जे बंधू आहेत त्या संदर्भात आता संजय शिरसाट यांची चर्चा सुरू आहे. यानंतर ते परभणीकडे जाणार आहेत. त्याचबरोबर जे शिवसेनेचे मंत्री आहेत उदय सामंत ते देखील या ठिकाणी भेटीसाठी येणार आहेत. आज जवळपास 1.5 तास एसपींसोबत संजय शिरसाट यांनी चर्चा केली आहे. त्यामुळं नेमकं या प्रकरणात आता एसपींना देखील तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याबरोबर त्यांनी विश्वास व्यक्त करत असताना 28 तारखेच्या अगोदर आरोपींना अटक केली जाईल अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी कुटुंबाला दिला आहे. त्यामुळे आता कुटुंबासोबत चर्चा सुरू आहे आणि चर्चा करत असताना आता त्यानंतर काय माध्यमांशी बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सुरेश. आणि गेल्या काही दिवसांपासून बरेच राजकीय नेते मंडळी इथे येऊन भेटीगाठी घेत आहेत, म्हणणं ऐकून घेत आहेत. काय आश्वासनं दिली जात आहेत? कारण म्हणणं तर मांडलं जात आहे देशमुखांच्या कुटुंबियांकडनं, त्यांच्या भावाकडनं, यावरती कारवाई होणं जी त्यांची अपेक्षा आहे ती कधीपर्यंत पूर्ण होईल? सगळे नेते मंडळी ही त्यांची अपेक्षा की त्यांच्या मागण्या पूर्ण करतील कधीपर्यंत? संतोष देशमुख प्रकरणानंतर या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते या ठिकाणी आले होते. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी देखील या ठिकाणी भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर कुटुंबाची एकच मागणी आहे की आता आज 14वा दिवस आहे आणि यानंतरही जे आरोपी आहेत, जे 3 आरोपी अटक करायचे राहिले ते अटक करा अशा पद्धतीची देखील मागणी केली जाते. विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये कुटुंबानं या अगोदर देखील जी मागणी केलेली आहे ती जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक केली जावी अशा पद्धतीने. त्याचबरोबर अधिवेशनात देखील आपण बघितलं तर जवळपास 5ही दिवस हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो मुद्दा होता तो खूप मोठ्या प्रमाणात तापलेला होता आणि त्यानंतरही अद्यापर्यंत जे आरोपी अटक करण्यात आलेले नाहीत त्या आरोपींना अटक करावी अशी कुटुंबाची प्रामुख्याने मागणी. त्याबरोबर आज एक सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जर आरोपींना अटक नाही केली तर मोर्चा देखील निघणार आहे. 28 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा निघणार आहे. त्यामुळे त्या अगोदर पोलीस आता कशा पद्धतीने करतात. विशेष म्हणजे आपण या प्रकरणात जर बघितलं तर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आणि त्यांनी काल सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेष म्हणजे कुटुंबाची देखील बैठक घेतली. या तपासाचा जर संपूर्ण बघितलं तर एसआयटी स्थापन करण्यात आली. सीआयडीकडे हा तपास आहे आणि यामध्ये न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल अशा पद्धतीची घोषणा आहे ती सीएम खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली होती. त्यामुळे नेमकं या प्रकरणात आता तपासाला कशा पद्धतीने गती मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही कागदपत्र बघतायत संजय शिरसाट आपल्याला दिसत आहेत. ही कसली नेमकी कागदपत्र आहेत आणि त्यासोबत त्यांच्या सोबत कोण कोण आलंय आता तिथे? एकूण या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो संदर्भात गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्याच्या ज्या प्रत आहेत त्यामध्ये जे कुठले बारकावे आहेत ते आता या ठिकाणी संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी केली जाते. विशेष म्हणजे भाजपचे अनेक या ठिकाणचे जे नेते आहेत, स्थानिक नेते, शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत अनेक जण आहेत. माजी आमदार संगीता ठोंबरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूणच जर बघितलं तर या कुटुंबाला, संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आतापर्यंत जेवढे काही नेते या ठिकाणी आले होते त्या सर्वांनी तीच भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे साहजिकच आता यानंतर संजय शिरसाट या प्रकरणात कुटुंबाला कशा पद्धतीने आश्वासित करणार सरकारच्या वतीने या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे नेमकं या प्रकरणात कारवाईची कशी मागणी केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरलं. बिलकुल. आज दुपारी याच प्रकरणासंदर्भात आता काही धनंजय मुंडे काही बोलतात का? कारण त्यांची देखील पत्रकार परिषद थोड्याच वेळात आहे, साधारण 3 वाजता. त्यामुळे त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काय वातावरण आहे बीडमध्ये, प्रामुख्यानं केजमधल्या मस्साजोगमध्ये? सुरेश.
एकूणच जर आपण बघितलं तर केज मतदारसंघामध्ये हे प्रकरण घडल्यानंतर जर आपण पाहिलं तर जे सामाजिक दरी आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने मागणी केली जाते, जो खून ज्या पद्धतीने निर्घृण पद्धतीने करण्यात आला, त्यामुळे दहशत खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या आरोपींना अटक करण्यात यावी ही संतापाची जी भावना आहे ती सर्व स्तरातून व्यक्त केली जाते। या प्रकरणावर आतापर्यंत धनंजय मुंडे जे मंत्री आहेत, बीडचे कॅबिनेट मंत्री, त्यांनी आतापर्यंत वक्तव्य हे बीडमध्ये येऊन केलेलं नाही। अधिवेशनामध्ये त्यांनी त्यावरती वक्तव्य देखील केलं होतं, मात्र आज ते पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात काही वक्तव्य करण्याची शक्यता आहे। अद्यापर्यंत त्यांच्या जी यंत्रणा आहे त्याकडून दुजोरा मिळालेला नाही। मात्र आता उदय सामंत असतील, त्याचबरोबर संजय चित्तट असतील आणि आज मेघना बोर्डीकर या देखील या ठिकाणी कुटुंबाची भेट घेण्यासाठी येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे नेमकं या प्रकरणात त्यांनी देखील मागणी केलेली आहे की जे आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। त्यामुळे धनंजय मुंडेंची ती सुरुवातीपासूनची भूमिका आहे की या प्रकरणात जे कोणी असतील त्यांना दोषीवरती कारवाई व्हावी अशा पद्धतीने त्यांनी देखील भूमिका बोलून दाखवली। मात्र आता या प्रकरणात काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी सगळ्या। त्या ठिकाणी व्हिडिओ करत होता आणि व्हिडिओ करत असताना त्याला यांनी खेचून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। इतकं मारलं, तिथंही मारलं, घरात घुसून बाहेरही मारलं आणि नंतर कस्टडीतही मारलं आणि त्याच्याने त्याचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी मल्टिपल फ्रॅक्चर्स म्हणून त्या ठिकाणी निधन झाल्याचं जेव्हा पीएम सांगते, पीएम रिपोर्टमध्ये, आणि तुम्ही म्हणता त्याला हार्ट अटॅक आला। म्हणजे एकंदरीत गोल गोल करून या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मास्टर माइंड आहेत, यांना आणि पोलीस यंत्रणेला सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे। असाच प्रयत्न हा भीमा कोरेगावमध्ये झाला होता। एक प्रकारे या देशामध्ये जर संविधानाचं आंदोलन सुरू झालं तर त्यामध्ये सगळ्यात आधी बौद्ध समाज, दलित समाज चौताळून उठतो, तो पुढे येतो, म्हणून त्यांची मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं माझं मत आहे। पण आता या सगळ्यांवरून पुन्हा एकदा राजकारण होत आहे असं म्हणायचं का? नाही, याला राजकारण म्हणता येणार नाही। आमचे नेते राहुल गांधी आहेत आणि ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ठिकाणी अत्याचार होईल त्या ठिकाणी आमचे नेते जाणार आणि ते जातात। आम्हाला आनंद आहे की परभणीच्या या घटनेमध्ये ते स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि निश्चितपणे या घटनेला आम्ही आणखी लावून धरू आणि न्याय मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। एकीकडे परभणीमध्ये काँग्रेसचे नेते जमायला सुरुवात झाली आहे, कारण राहुल गांधी परभणीमध्ये येत आहेत आणि दुसरीकडे बीडमध्ये संजय शिरसाट संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। राहुल गांधी आता परभणीमध्ये दाखल झालेत आणि ते सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांचं ते सांत्वन करणार आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचतील। राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते आहे। सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी येत आहेत परभणीमध्ये। त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते देखील उपस्थित असतील। नेमकं काय काय घडलं या सगळ्याची माहिती घेतील राहुल गांधी। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतील, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत, त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतील राहुल गांधी आणि या सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। त्यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व नेते आहेत आणि थोड्याच वेळात ते आता सूर्यवंशींच्या घरी पोहोचतील। एकंदरच देशामध्ये स्थिती जी आहे, आता निवडणुका दोन्ही झाल्यात, त्यामुळे आता कोणाची गरज राहिली नाही असंच वागणं सत्ताधाऱ्यांचं आम्हाला दिसतं आहे। स्वतः भारतरत्न